एयरबेस भी तबाह कर दिए। भारताने पाकिस्तानी हवाई दलाच्या केलेल्या नुकसानीचे पुरावे जगासमोर मांडल्यावर आता पाकिस्तानमधूनही कबुली जबाब दिले जात आहेत। भारताच्या ब्राह्मोसच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या महत्त्वाच्या तळांपैकी एक बोलारी एअरबेसचं मोठं नुकसान झालंय असा गौप्यस्फोट पाकिस्तानच्या माजी हवाई दल प्रमुखांनी केलाय। पाकिस्तानची चीनी बनावटीची हवाई सुरक्षा यंत्रणा एवढी कुचकामी ठरली की हल्ला होईपर्यंत त्यांच्या रडारला ब्राह्मोसचा थांगपत्ताही लागला नाही। ब्राह्मोसने तर एक एअरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम अर्थात अबॅक्सचाही वेध घेतलाय। फिर आर्मी और एयरफोर्स ने, आर्मी ने अल-फतह हमारे मिसाइल मारे, और एयरफोर्स ने ये जो आप सुबह की बात कर रहे हैं, जी ये 10 की सुबह को हुआ, बिकॉज मेरी कुछ लोगों से बात भी हुई। उस बेस के ऊपर 4 सरफेस टू सरफेस ब्राह्मोस मिसाइल आए, सरफेस टू सरफेस या एयर टू सरफेस ये मुझे नहीं पता। तो पायलट्स जो हैं वो पहले दौड़े कि वो अपने जहाजों को सिक्योर करें। अच्छा, और जैसे पहला आया वो जूम करके ऊपर से दूसरा आया, फिर तीसरा आया, फिर चौथा आया, जो कि अनफॉर्चुनेटली बोलारी में डायरेक्टली आके एक हैंगर पे लगा जहां पे एक हमारा एवैक्स खड़ा था जो डैमेज हुआ, जहां पे शहादतें भी हुई। नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानचे रात्रीच्या वेळचे ड्रोन हल्ले हाणून पाडल्यावर भारतीय सुरक्षा दलांनी दिवसाढवळ्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय। भारत पाक नियंत्रण रेषेवरील सांबा सेक्टरमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांची पाकिस्तानच्या ऑब्झर्वेशन पोस्टचा या जवानांनी अचूक वेध घेतला। या हल्ल्यात पाकिस्तानी चौकीसह पहारा देणारा पाकिस्तानी जवानही जागीच ठार झाल्याची माहिती समोर येते। मनप्रीत बोल 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 शाबाश मनप्रीत बोल 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 शाबाश बोल शाबाश। भारतीय हवाई दलाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। 9 मे रोजी भारताने जेव्हा पाकिस्तानचे हवाई दल उद्ध्वस्त केले तेव्हा पाकचं रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणेचं नेमकं ठिकाण जाणून घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने भन्नाट डोकं चालवलं। एरवी शिकाऊ वैमानिकांनी प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी डमी मानवरहित विमानं पाकिस्तानच्या हद्दीत पाठवली। भारताच्या हल्ल्याने तंतरलेल्या पाकने चुकीची पावलं उचलली आणि हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित करत डमी विमानांवर क्षेपणास्त्र सोडली। पाकची ही चूक भारताच्या पथ्यावर पडली आणि त्यांच्या यंत्रणांची माहिती मिळाल्यावर एक एक करून पाकचे रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट करण्यास सुरुवात केली। यामुळेच घायकुतीला आलेल्या पाकिस्तानने भारतापुढे शस्त्रसंधीची याचना केली आहे। तर भारतीय हवाई दलाने डमी विमानं का वापरली ते बघूया। पाकिस्तानचं रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणा याचं लोकेशन मिळवणं हे गरजेचं होतं। त्यासाठी भारतीय वायुदलाने मग एक भन्नाट युक्ती वापरली। मानवरहित डमी विमान पाकिस्तानच्या हद्दीमध्ये सोडण्यात आलं। या डमी विमानाचे इलेक्ट्रॉनिक ठसे खऱ्या लढाऊ विमानांच्या ठशांसारखेच असतात। त्यामुळे भारताने त्यांचे मिग आणि सुखोई आपल्या हद्दीत पाठवले असा पाकचा समज झाला। पाकने लगेचच त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित केली आणि डमी विमानांवर मारा सुरू केला। डमी विमानांमधली अत्याधुनिक यंत्रणा सर्व डेटा गोळा करत होती। पाक रडार आणि हवाई संरक्षण प्रणालीचं अचूक लोकेशन डमी विमानांनी भारतात पाठवलं। यानंतर लगेचच वायुदलाने पाकची एअर डिफेन्स सिस्टीम टिपायला सुरुवात केली। या युक्तीमुळे कुठलीही जीवितहानी टाळून भारताने मग पाकिस्तानला चकवा दिला। ऑपरेशन सिंदूरमुळे भेदरलेल्या पाकिस्तान नवनवे दावे करण्यात व्यस्त आहे। भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधान नेत्यांचा खोटारडेपणा आता त्यांच्याच देशातून समोर येतोय। पाकिस्तान हवाई दलाचे खोटं शौर्य दाखवण्यासाठी पाक पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी खोटे दावे केल्याचं पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने उघड केलंय। टेलिग्राफचा बनावट फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय। तर परराष्ट्र मंत्री इशाक डारचा खोटारडेपणा डॉन वृत्तपत्रामधून उघड झालाय। भारताने पाकिस्तानला धू धुतल्यावर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ते वेगळाच सूर आळवायला सुरुवात केली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान